नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी म्हणत असते की बलदेव तुम्हाला आता महत्त्वाची गोष्ट सांगते. तुम्हाला यशपाल काकांबद्दल मी सांगितलं होतं. यशपाल काका अचानकपणे घरी आले होते. त्यांना रागिनी आत्यांबद्दल खूप मोठं सत्य माहिती होतं. त्यांनी एकदा त्यांचा जीव जात असताना मला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इथे भूमी सांगते की यशपाल काकांनी इथे आता अभि आणि बाळ असं लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा मी बघितलं तिथे अभि आणि बाळ असं का बरं लिहिलं असेल. त्यांचा मला इथे एकमेकांबरोबर मेल लावता आला नाही. पण यशपाल काकांनी मला हिंट दिली होती की काहीतरी इथे अभिजितचं आणि त्याचबरोबर बाळाचं कनेक्शन आत्यांजवळ आहे. एकतर माझं बाळ गायब झालं होतं आणि ते रागिनी आत्यांनीच केलं होतं. त्याचबरोबर इथे ही गोष्ट मला तर माहितीच होती, पण अभिजित बरोबर नक्की काय घडलंय ना, मला तेच काही कळत नाही आहे. आणि त्याच्यानंतरला बलदेव, जेव्हा मी यशपाल काकांच्या रूममध्ये शोधाशोध करायला गेले, तेव्हा तिथे मला त्यांच्या रूममध्ये एक सुटकेस मिळाली, जी की खाली होती. पण त्याच्यामध्ये मला एक पेनड्राईव्ह सापडलं. ते पेनड्राईव्ह मी इथे लॅपटॉपला अटॅच केलं. तेव्हा मला त्याच्यामध्ये एक व्हिडिओ दिसला. जेव्हा अभिजित खाली पडला होता तेव्हा रागिनी आत्या तिथे आल्या होत्या आणि त्यानंतरचं फुटेज पूर्णपणे खराब झालेलं आहे. खराब झालं आहे की करप्ट झालं आहे मला काही माहिती नाही आहे, पण पुढचं फुटेज आम्हाला दिसलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतरला तिथे आकाश, मी आणि तिथे राजा काका आम्ही तिघेजणं आले होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की याचा अर्थ काय होतो. तिथं रागिनी आत्या आल्या नव्हत्या, पण त्या नंतरला कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. जेव्हा इथे अभिजित या जगात नाही आहे हे सांगण्यासाठी राजा काकांनी रागिनी आत्याला फोन केला होता, तेव्हा त्यानंतर गाडीमधून कुठून तरी आल्या, म्हणजे त्या कुठेतरी लपून बसल्या होत्या का. जेव्हा जर इथे आता अभिजित वरून खाली पडलाय आणि तेव्हा तिथे जर रागिनी आत्या आहे तर त्यासुद्धा आमच्याबरोबर त्या स्पॉटवरती होत्याच ना, असा प्रश्न इथे आता भूमीला पडलेला असतो. तेव्हा बलदेव म्हणत असतो, ताई मला काय वाटतं, म्हणजे ही रागिनी पटवर्धन आहे ना, खूपच पोचलेली व्यक्ती आहे. तर आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. मग ताई मी काय म्हणतो, म्हणजे जर तो व्हिडिओ तुझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन त्या एरियामध्ये आली होती, अभिजित जिथे पडला कन्स्ट्रक्शन साईडला त्या ठिकाणी जर रागिनी होती, तर ही गोष्ट तुम्ही आकाशला का नाही सांगितली. आकाशला सुद्धा सत्य समजलं असतं ना. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, नाही दादा, आकाशला पटलं असतं की नाही मला माहिती नाही. त्याने माझ्या बोलण्यावरती जर विश्वास नसता ठेवला तर. म्हणूनच आता मला आत्यांना सगळ्यांसमोर जे काही एक्सपोज करायचं आहे ना, ते अगदी पुरावे देऊनच एक्सपोज करायचं आहे, असं इकडे भूमी आता म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की रागिनीच्या विरोधामध्ये आपल्या हातामध्ये काहीतरी ठोस पुरावा यायला हवा, तेव्हाच आपण तिला एक्सपोज करू शकतो. तेव्हा भूमी म्हणत असते की त्याचाच तर मी विचार करते ना, पण नेमकं असं काय करू जेणेकरून तिचं सत्य इथे आकाशच्या समोर येईल, याचाच मी विचार करते. म्हणजे बऱ्याच वेळा मी इथे काही गोष्टी जुळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या जुळलेल्या नाही आहेत. तेव्हा इथे आता पुरावे तर गोळा करायचे आहेत, पण अजून काय काय गोळा करू ते काही मला कळत नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत रागिनी आत्या आणि अभिजित या दोघांनी मिळून खूप कारस्थानं केली, खूप आम्हाला त्रास दिला. पण आता इथे अभिजित नाही आहे, म्हणजे रागिनी आत्या एकट्या पडल्यात. त्या आपली कामं करतात, पण शेवटीला गुंडांना हाताशी धरून, म्हणजे अभिजित त्यांचा खूप मोठा सपोर्ट सिस्टीम होता. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते की आपल्याला जर रागिनी आत्यांना एक्सपोज करायचं असेल ना, तर त्यांच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे हवेत, तरच आपण त्यांना इथे एक्सपोज करू शकतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की मी काय म्हणते बलदेव दादा, रागिनी आत्यांनी अभिजितच्या बाबतीत नेमकं काय केलं आहे. जेव्हा अभिजितचा जीव गेला तिथे रागिनी आत्या जर होत्या, तर मग फोन केल्यानंतर त्या बाहेरून कुठून तरी गाडीमधून का बरं आल्या. याचा अर्थ एकच होतो की नक्कीच रागिनी आत्यांचा इथे अभिजितच्या मागे काहीतरी हात आहे. पण आत्ताच ते आपण बोलू शकत नाही. पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, पुरावे शोधत असताना तुम्हाला आत्याच्या हाती अजिबात लागायचं नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता तुम्हाला अभिजित म्हणून समोर उभं केल्यानंतर रागिनी आत्यांना पूर्णपणे टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीचं काय होणार. बलदेवला तिने अभिजित म्हणून आणलेलं असतं, ते सुद्धा रागिनीला धडा शिकवण्यासाठी. तेव्हा दादा तुम्हाला आता एक काम करायचं आहे,
तुम्हाला आता रागिनी आत्यांकडून सत्य काढून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने इकडे आता रागिनी आत्यांनी स्वतःच्या मुलाबरोबर काय केलं आहे, नेमकं काय काय घडलं आहे, हे सगळं सत्य आता तुम्हाला बाहेर काढावं लागणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला इथे बलदेव म्हणून घेऊन आले, रागिनी आत्यांना सगळ्यांच्या समोर इथे एक्सपोज करायला, त्यांचं नाटक उद्ध्वस्त करायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी आपल्या माणसाबरोबर बोलत असते. रागिनीने आपल्या माणसाला एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली असते. ज्या ठिकाणी पौर्णिमा आणि अभिजित यांची भेट झाली त्या ठिकाणचं CCTV फुटेज इथे आता रागिनीला हवं असतं आणि ते फुटेज तिने त्या माणसाला मिळवायला सांगितलेलं असतं. पण ज्या चौकामध्ये इथे आता पौर्णिमाला अभिजित भेटलेला असतो त्या ठिकाणी CCTV कॅमेरे नसतात आणि त्याच्यामुळेच प्रेक्षकांनो इथे रागिनीला समजत नाही की हे नाटक आहे की खरं आहे. ती म्हणत असते की अच्छा, म्हणजे आता CCTV फुटेज मिळणार नाही आहे, म्हणजे हा माणूस नक्की कोण आहे ते आता शोधून काढावंच लागेल. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, ज्या गोष्टी रागाने साध्य झाल्या नाही त्या गोष्टी प्रेमाने साध्य होत आहेत का ते आधी बघायला हवं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणते की हा माणूस नक्की कोण आहे ना ते शोधून काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी आता अभिजित बरोबर बोलायला आलेली असते. तेव्हा अभिजित इथे ड्रॉवरमध्ये शोधाशोध करत असताना त्याला आता अभिजितचा फोन भेटलेला असतो. अभिजितचा फोन असेल हा, असं आता त्याला वाटत असतं आणि म्हणूनच बलदेवने अभिजितचा फोन आपल्या जवळ घेऊन ठेवलेला असतो. आणि तेवढ्यातच त्याला चाहूल लागते की कुणीतरी आता रूमच्या दिशेने येतं आहे. त्यामुळे इथे अभिजित आपल्या नाटकाला सुरुवात करतो. तो इथे आता टी-शर्ट कपाटामधून काढतो आणि बेडवरती ठेवून देतो. तेवढ्यातच तिथे रागिनी आलेली असते. तेव्हा अभिजित म्हणत असतो, आई तू आलीस? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो बाळा मी आली आहे. तेव्हा अभिजित म्हणतो, आई अगं का गं दिवस लावलेस इतके? मला तर वाटलं होतं मी घरी आल्यानंतर माझी आई खुश होईल, मला जवळ घेईल, मला प्रेमाने मिठी मारेल, पण असं काहीच झालं नाही गं आई. म्हणजे इथे तू मला ओळखायलाच किती दिवस गेलेत. म्हणजे मला तर एका क्षणाला असं वाटलं की इथे जर आईने मला ओळखलंच नाही तर, आईने माझा मुलगा म्हणून स्वीकारच केला नाही तर मग परत येऊन उपयोग तरी काय, असं मला वाटत होतं. मी परत जायलासुद्धा निघणार होतो आई, खरं सांगतोय मी. म्हणजे इथे मरणाच्या दारातून मी परत आलो आहे. मरणाच्या दारातून कसं परत आलो आहे ते माझं मलाच माहिती. आणि एवढं सगळं करूनसुद्धा इथे माझी आई मला स्वीकारायला तयार नाही आहे, माझी आई मला ओळखायला तयार नाही आहे. मग मी कसं काय इथे माझे दिवस काढू, कसं काय मी इथे राहू, असा प्रश्न मला पडला होता आई. तेव्हा रागिनी म्हणते, हो रे बाळा हो, खरंच माफ कर, मला माफ कर. तुला ओळखण्यासाठी खूप दिवस लावून घेतले ना मी, पण मी तरी काय करू सांग ना. अरे अभिजितची डेथ बॉडी अशी समोर बघितली आम्ही सगळ्यांनी बघितले आणि त्याच्यानंतरला तू अचानकपणे समोर येतस आणि ते सुद्धा जिवंत म्हणून तू सांगितलंस की तुझ्याबरोबर काय काय घडलं. अरे पण माणसाला पचवायला वेळ तर लागतोच ना. हल्ली इथे किती बरं तोतया माणूस आलेत, फ्रॉड माणूस आलेत, जे इथे कुटुंब उद्ध्वस्त करतात. म्हणून माझा फक्त गैरसमज झाला होता रे तुझ्या बाबतीत, बाकी काही नाही. आणि आता मी मान्य करते की तू माझा अभिजित आहेस. तेव्हा इथे आता अभिजितला असं वाटत असतं बलदेवला की ही बाई नाटके करते, हिला नक्कीच माझ्याकडून काहीतरी माहिती हवी असेल आणि म्हणूनच ही बाई इथे नाटके करायला आली. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अभिजित बाळा खरंच सॉरी, खरंच ही आई तुला चुकली आता ओळखायला. तेव्हा ती लगेचच अभिजितला मिठी मारायचं नाटक करते. तेव्हा अभिजितच्या लक्षात सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. अभिजित एकदम अलर्ट असतो. तो म्हणतो, काय आई तू मला ओळखलंस ना? त्याच्यातच सगळं आलं गं. एक आई आपल्या मुलाला कशी काय ओळखू शकत नाही, किती दिवस त्याच्यापासून लांब राहू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणत असते की बाळा खरंच सांगू का, ज्या क्षणी तू परत आलास आणि दारामध्ये तुला मी बघितलं ना, त्या क्षणी मला असं वाटलं की धावत पळत तुझ्याकडे यावं आणि तुला घट्ट मिठी मारावी. खरंच मला असंच वाटत होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता अभिजित म्हणत असतो, आई थँक्यू सो मच. अगं मी मरणाच्या दारातून परत आलो इथे फक्त तुमच्यासाठी. आणि जेव्हा तू माझ्याशी नीट बोलत नव्हतीस, मला तुझा मुलगा म्हणून स्वीकारत नव्हतीस ना, तेव्हा माझीसुद्धा अवस्था अशीच तुझ्यासारखी झाली होती गं. म्हणजे खरंच काही बोलावं काय नाही बोलावं मला काही कळत नव्हतं. फक्त एकच गोष्ट मनामध्ये होती की आता मी इतक्या मोठ्या संकटातून जर परत आलो आहे तर आईने मला ओळखलं पाहिजे, आईने मला प्रेमाने इथे आता घास भरवला पाहिजे, असं मला खरंच मनापासून वाटत होतं. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना बाळा खरंच ना. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, हो ना आई तू प्लीज अगं उभी काय आहे नाही आहे,
बस इथे बरं बस. तेव्हा प्रेक्षकांनो अभिजितसुद्धा म्हणजे बलदेव अशी काही ॲक्टिंग करत असतो ना, जणू काही ती खरंच वाटत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते की अच्छा, म्हणजे मी फेकूपणा करते, मी फेकते, तर हा सुद्धा माझ्यापेक्षा जास्त वरचढ नाटक करतोय, खोटं बोलतोय. हा मला काही सत्य सांगेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे याच्यावरतीच आता बारीक लक्ष ठेवायला हवं. सत्य तर काय हा मला सांगणार नाहीच आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, ठीक आहे बाळा, ठीक आहे. तू नको बरं स्वतःला इतका त्रास करून घेऊ. हे बघ झालं ते झालं. आता तू सगळं ते विसरून जा. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता अभिजित म्हणत असतो, आई खरं सांगू का? अगं इतक्या दिवसानंतर तुला इथे परत बघून तुझ्याशी बोलताना मला खरंच खूप आनंद होतोय गं. मी खूप मिस केलं आई तुला. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना बाळा, अरे मी पण तुला खूप मिस केलं रे, अगदी खूपच. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी आपल्या रूममध्ये काम करत असते. तेव्हा इथे कपडे वगैरे ठेवत असताना आकाश तिथे आलेला असतो आणि भूमीला म्हणत असतो की भूमी, आत्ताच माझं इथे त्या माणसाबरोबर बोलणं झालं आहे. उद्यापर्यंत क्षितिजाचा पासपोर्ट तयार होऊन घरी येईल. त्यानंतर आपण निघायची तयारी करायची. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश पुन्हा आता तू काढलास इथे बाहेरगावी जायचा विषय. हे बघ आकाश, आपण कुठेही जात नाही. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन परदेशात वगैरे सेटल होऊया, पण इथे नाही. इथे तुझ्या जीवाला सतत धोका असतो. कुणी ना कुणीतरी तुला किडनॅप करत असतं किंवा तुला मारण्याचा प्रयत्न करत असतं. तुझ्या बाबतीत मला आता एवढी मोठी रिस्क घ्यायचीच नाही आहे. त्याच्यामुळे आपण दोघेजणं परदेशात जातो आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश हे बघ तू जास्त विचार करतोयस असं नाही वाटत तुला? हे बघ आता मी एकदम ठीक आहे आणि तो किडनॅपर तो सुद्धा आता शांत झालाय ना. आकाश म्हणतो, भूमी अगं तो शांत बसलाय, पण तो कधीही तुझ्यावरती हल्ला आणि अटॅक करण्याचा प्रयत्न करू शकतो ना. अगं किडनॅपर आहे तो. तेव्हा रागिनी म्हणते, पण आता त्याचे हातपाय थंडावल्यासारखे नाही वाटत आहेत का तुला? आता तो मला किडनॅप करेल असं मला नाही वाटत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही भूमी, तुला नाही माहिती, अगं ते माणसं खूप डेंजरस असतात, बदला घेण्यासाठी काहीही करू शकतात. तेव्हा मी तुला सांगतोय की आपण जाऊया परदेशामध्ये. तेव्हा भूमी म्हणते, आकाश प्लीज, हे बघ आपण नाही जाऊ शकत, तू प्लीज शांत हो. आता सगळं काही व्यवस्थित होईल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? मी सगळं काय व्यवस्थित करेन आकाश. आपण इथेच राहूया, इथेच सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावूया, असं इकडे आता भूमीचं म्हणणं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, तुला कळत नाही आहे, जेव्हा तू घरामध्ये नसतेस ना, माझ्यापासून कुठेतरी दूर गेलेली असतेस, तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था असते हे मलाच माहिती आहे भूमी, ते तुला कधीच कळणार नाही. तेव्हा मला असं वाटतं की तू सुखरूप असावीस आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे. आपणच निघून गेलो तर आपल्या एवढ्या मोठ्या घराचं काय? तेव्हा इकडे आकाश, तू नको काळजी करू. हे बघ आणि आता अभिजितसुद्धा आलेत ना घरामध्ये, अभिजितसुद्धा आला आहे, तिथून आत्यासुद्धा खुश आहेत. तेव्हा आता सगळ्या गोष्टी नीट होतील असं मला वाटतं. आपण राहून तर बघूया. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे रागिनी म्हणत असते, माझा मुलगा, अरे तू जेव्हा माझ्याबरोबर नव्हतास ना, तेव्हा मला वाटत होतं की कुणीतरी माझ्या 2 हातांपैकी माझा उजवा हात छाटलाय. म्हणजे इथे पक्ष्यांचं कसं असतं, त्यांचे 2 पंख म्हणजे त्यांची इथे गती असते, बरोबर ना? तर इकडे त्यांचे 2 पंख जसे असतात ना, तसे मलासुद्धा माझा उजवा हात म्हणजे तू वाटत होतास. नेहमी आपण दोघांनी मिळून कितीतरी कामं केलीत, कितीतरी कारस्थानं केलीत. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, भूमी, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे, काय करावं खरंच मला कळत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, मी आहे ना, मी तुला रिलॅक्स करते. आपण दोघेजणं एकमेकांबरोबर वेळ घालवूया. चल आपण डेटवरती जाऊया, मी तुला डेटवरती घेऊन जाते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अरे वा, डेटवरती? तेव्हा भूमी म्हणते, हो मग काय झालं, नेहमी तू मला डेटवरती घेऊन जातोस, आज मी नेते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता रागिनी म्हणत असते, अभिजित, मला आता तुला गमवायचं नाही आहे बाळा. जेव्हा मी तुला पहिल्यांदा इथे दारामध्ये उभं बघितलं ना, तेव्हा वाटलं येऊन तुला घट्ट मिठी मारावी आणि म्हणावं, अभिजित अरे कुठे गेला होतास तू? आम्हाला आयुष्यभराचं दुःख देऊन गेला तरी कुठे होतास? त्यानंतर प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते, अभिजित अरे तुला माहिती आहे ना, आपण दोघेजणं तिकडे आकाश आणि भूमीला पकडायला गेलो होतो आणि त्यानंतरला तुझा एवढा मोठा अपघात झाला, तेव्हाचं तुला काही आठवतं आहे का? तेव्हा इकडे अभिजित म्हणतो, हो आई, मला सगळ्या गोष्टी आठवत आहेत. कशा पद्धतीने आपण दोघेजणं त्या आकाशवरती इथे निशाणा साधला होता. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित म्हणतो की आकाश इथे वाचला आणि मग मी पळून जाताना आकाश माझ्या मागे मागे आला. आकाश मागे आला आणि त्याने मला धक्का देऊन मला खाली पाडलं आई, मला खाली पाडलं.
आता या भूमी आणि आकाशकडून बदला घेतल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, याचा अर्थ ज्या वेळेला तू त्या बिल्डिंगवरून खाली पडलास त्यानंतरचं देखील तुला सगळं काही आठवतं आहे का? तेव्हा इथे रागिनी आता बोलत असताना घाबरलेली असते. तेव्हाच तिथे बलदेव म्हणत असतो की आई, मला अगदी सगळं आठवतं आहे. रागिनी म्हणते, अगदी सगळं? म्हणजे शेवटपर्यंत जे काही घडलं तुला सगळं माहिती आहे? तेव्हा इथे अभिजित म्हणतो, हो आई, मला सगळं काही माहिती आहे. मला माहिती आहे कशा पद्धतीने माझा तिथे जीव गेला, कशा पद्धतीने मी मरणाच्या दारातून परत आलो आहे. सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की अरे काय सांगू मी तुला, माहिती आहे का अभिजित, अरे तू या जगामध्ये नाही आहेस ही गोष्ट मला कळल्यानंतर तो धक्का मला अजून सहन होत नव्हता. अरे आता कुठे कुठे या सगळ्या धक्क्यातून मी सावरत गेले होते. नाहीतर मला तर असं वाटत होतं की मी माझ्या मुलाला, माझ्या बाळाला मी गमावलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आकाशला डेटवरती आता गच्चीवरती घेऊन आलेली असते. छान इथे आता छान टेबल सजवलेलं असतं, 2 खुर्च्या लावलेल्या असतात. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की भूमी, तू मला इथे टेरेसवरती का घेऊन आली आहेस? तेव्हा भूमी म्हणते, कारण मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे म्हणून आपण डेटवरती आलो आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा म्हणून दरवाजा वगैरे लावतेस का, कुणी यायला नको म्हणून? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू पण ना, अरे इतकी धावपळ झाली आपली, आपण इतके दोघेजण वेगवेगळे राहिलो आणि आता एकत्र आलो आहे, तर आपण दोघांनी एकत्र सेलिब्रेटच केलेलं नाही आहे अजिबात, बरोबर ना? आपण दोघांनी एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे. आणि म्हणूनच मी विचार केला की चला आता आपण इथे आकाशला डेटवरती घेऊन जाऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीने इथे छान सगळी तयारी करून ठेवलेली असते. पंखा वगैरे सुद्धा लावून ठेवलेला असतो जेणेकरून इथे आता गरम होऊ नये. यासाठी प्रेक्षकांनो, इथे आता भूमी खुर्ची बाजूला करते आणि म्हणते आकाशला, ये आकाश बस. तेव्हा आकाश खूप खुश होतो, त्याला एवढं मोठं छान असं सरप्राईज मिळालेलं असतं. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, अरे वा, तयारीसुद्धा सगळी छान केली आहेस तू भूमी. तेव्हा भूमी म्हणत असते की हो ना, आता माझ्या नवऱ्याला आकाशला सरप्राईज द्यायचं आहे, ते तर चांगलंच असलं पाहिजे ना. तेव्हा आकाश म्हणतो, खूप छान तयारी केली आहेस तू. तेव्हा भूमी म्हणते, चल ना आता जाऊन बसूया, अजून खूप सरप्राईजेस बाकी आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की अजून सरप्राईजेस आहेत. तेव्हा भूमी म्हणते, हो, तुला जे जे काही आवडतं ते सगळं आज तुला मिळणार आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू शांतपणे बस बरं, हवा सुरू आहे, तुला बरं वाटेल. आणि अजून तुला बरं वाटायला हवं आहे ना, म्हणून तुझा हात इकडे दे. आणि ती आता इथे आकाशचा हात अगदी व्यवस्थितरित्या दाबून देत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश म्हणत असतो, भूमी अगं हे सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, असं कसं गरज नाही आहे, मी बायको आहे तुझी आकाश. अधूनमधून जर मी तुझी अशी काळजी घेतली तर त्याच्यामध्ये वावगं काय आहे? काही चुकीचं नाही आहे त्याच्यामध्ये, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी खूपच जास्त प्रेमाने या सगळ्या गोष्टी करत असते. तेव्हा इथे रागिनी विचारत असते की अभिजित, काय काय झालं होतं तेव्हा तुला माहिती आहे का? तेव्हा अभिजित म्हणतो, मला सगळं काही माहिती आहे आई, मला सगळं काही आठवतं आहे. त्यावेळेला जे जे काही घडलं आहे ना, ते सगळं माझ्या डोक्यात आहे. तुला नाही माहिती तिथे काय काय घडलं ते? आपण तर बरोबरच गेलो होतो ना, मग तुला नाही माहिती का? तेव्हा रागिनी म्हणते, नाही रे बाळा, मी नंतरला तिथे आले होते ना, म्हणून सगळ्याच गोष्टी मला माहिती नाही आहेत. पण तुला काय माहिती आहे का, आठवते तुला? तेव्हा इथे अभिजित म्हणतो, आई मला सगळं आठवतं आहे, सगळं लक्षात आहे माझ्या. आणि म्हणूनच मरणाच्या दारातून परत आलो आहे मी. इतकी माझी क्रिटिकल कंडिशन असतानासुद्धा आज मी जिवंत आहे, याबद्दलच मला खूप काही वाटतं आहे. म्हणजे देवाने इथे मला जगण्याची एक नवी संधी दिली. त्याच्यामुळे आता या आकाश आणि भूमीला सोडणार नाही आहे मी, अजिबात सोडणार नाही आहे. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळून मी देणारच. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे हा माणूस कोण आहे? म्हणजे इथे आता याला सगळं काही माहिती आहे, पण तरीसुद्धा बोलत नाही आहे, मला सांगत नाही आहे की नक्की त्याला इथे कुणी पाठवलं आहे. त्याची इथे आता भूमी आणि आकाशबरोबर काय दुश्मनी आहे? कारण अभिजित तर हा नाही आहे हे कन्फर्म आहे, असं रागिनीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमी आहे त्याने म्हणत असते, पौर्णिमा अगं अभिजित कुठे आहेत? तेव्हा पौर्णिमा म्हणते, अभिजित असतील इथे कुठेतरी. तेव्हा इथे घरामध्ये नाही आहेत असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अभिजितला घेऊन रागिनी कन्स्ट्रक्शन साईटवरती गेलेली असते. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, आई अगं इथे का घेऊन आली आहेस तू मला? तेव्हा रागिनी म्हणते, बोल, खरं खरं बोल, कोण आहेस कोण तू?
तेव्हा इकडे आता अभिजित म्हणत असतो, आई अगं असं करू नकोस, मी तुझा अभिजितच आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा रागिनी इथे अभिजितवरती बंदूक उगारते आणि त्याला धमकी देते की खरं खरं सांग तू कोण आहेस, नाहीतर तुझं काही खरं नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रागिनीला जाणून घ्यायचं असतं की तो अभिजित आहे की नाही. पण आता बलदेव म्हणत असतो की मी अभिजितच आहे आणि तो अजिबात रागिनीच्या या वागण्याला घाबरत नसतो.